देवाच्या गावा देव देईल विसावा. देव सांग काय झालं, आम्हाला भगवंताकडे जाऊन आम्हाला सुख प्राप्त होईल हे माहिती असताना सुद्धा आम्ही दुसऱ्या मार्गाने मार्गक्रमण करतोय का? त्याचे दोन कारण शांताराम महाराज प्रामुख्याने मी देईल. ऐका, इथं बसलेल्या माझ्या मायबापांपैकी कोणाला माहित नाही आम्ही मरणार आहे म्हणून? कोणाला माहित नाही माझा मृत्यू होणार आहे? कोणाला माहित नाही सांगा? एकाने तरी आवर हात करा. अहो, जे 24 तास पिऊन पडतंय विचारत त्याला माहिती मी एक दिवस दारून मारणार आहे, तरी ते सोडित नाही. ऐका, झालं काय? तुम्ही म्हणाल महाराज मग आम्हाला माहिती असताना आम्ही चुकीचा मार्ग का धरतो? त्याचं महत्वाचं कारण सांगतो दादांनो. महत्वाचं कारण असं आहे, आमच्यावर झालेले संस्कार अनेक जन्मांचे. त्या संस्काराच्या आधारे आम्ही सुख जिकडे तिकडं न जाता जिकडं आमचे संस्कार नेतात तिकडंच आम्ही जातो. विठाला विठाला विठाला. एक 2-3 तुम्हाला उदाहरणं देऊन जातो मी. मानव देह आम्हाला प्राप्त झाला दादा. मानव देह परमार्थासाठी आम्हाला भगवंताने माझी उपासना करून मला प्राप्त करून घ्या याच्यासाठी आम्हाला नरदेह प्राप्ती झालेली आहे. आम्ही ती नरदेह प्राप्ती झाली आम्ही कशासाठी वापरतो? संसारासाठी. ऐका, हा आमच्यावर झालेला संस्कार आहे. आळंदी ते पंढरपूर जी पहिली वारी चालू केली तुकोबारायानंतर, जी पहिली वारी चालू केली सद्गुरु स्वानंद सुखनिवासे हैबत बाबा. हैबत बाबांची झोपडी त्या इंद्रायणीच्या कडेला असायची बरं का. ऐका, हैबत बाबांची झोपडी त्या इंद्रायणीच्या कडेला असायची हे सांगणं गरजेचं आहे. संस्कार लय महत्वाचे आहेत माणसांवर आता सध्या, अतिशय गरजेचे आहेत. हैबत बाबा काय करायचे? 6 महिन्याची वारी करत असताना आषाढी आणि कार्तिकी वारी आली का त्या झोपडीला काडी लावायची, पेटवायची आणि तिकडं तोंड केलं पंढरपूर करतात. चालले पंढरपूरला हैबत बाबा. पुन्हा पाठीमाग विचारच नाही. जी झोपडी जळून गेली तिचा पुन्हा त्या काही विचारच करायची गरज नाही ना. काय झालं, एक दिवशी हैबत बाबा सकाळी उठले ब्रह्ममुहूर्तावर आळंदीमध्ये इंद्रायणीचं स्नान केलं. ज्ञानोबारायांचं दर्शन करायच्या आत त्यांचा नियम होता हैबत बाबांचा, नगर प्रदक्षिणा करायची, मंदिराला प्रदक्षिणा करायची आणि मग ज्ञानोबारायांच्या रावळामध्ये जाऊन ज्ञानोबारायांच्या समोर डोकं ठेवायचं. एक दिवशी सकाळच्या वेळेस ब्रह्ममुहूर्तावर 4-4:30चा सुमार असेल माझ्या अंदाजे, आंघोळ केली आणि हैबत बाबा निघाले. पण काय झालं, रात्रीच्या वेळेस कोण्या तरी एका इसमाकडून एका बैला एक गाईचं बछडं बैल छोटा बछडं होतं एकदम, मला असं वाटतं एक 4-5 दिवसाचं असेल, पण त्याच्या मागच्या पायावरून बैलगाडीचं चाक गेलं आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. हैबत बाबांनी त्याला पाहिलं, रस्त्याच्या कडेला कुठंतरी झाडाखाली पडलेलं होतं. हैबत बाबांना कीव आली, त्याला उचललं, त्याच्या पायाला पट्टी केली, काठी बांधली, पट्टी केली, ते सरळ पाय करायचा प्रयत्न केला. हैबत बाबांनी त्याला झोपडीमध्ये घेऊन आले. हैबत बाबा त्याला जे हैबत बाबा खायचे मागून आणायचे ते त्याला द्यायचे. थोडंसं काही बाहेर चरायचं, काही गवत आणायचे, काही इकून तिकून त्याचा उदरनिर्वाह चालू झाला. ऐका, पण गंमत अशी झाली, एकादशी आली का हैबत बाबा उपाशी तर ते बैलही उपाशी. ऐका बर का, हैबत बाबा उपाशी तर तो बैलही उपाशी. त्यालाही काहीच नाही, गवत टाका नाही तर काही करा, खाणार नाही म्हणजे नाहीच. पुन्हा द्वादशीला सकाळी तो पारणं सोडणार. हे संस्कार बर का त्याचे. कालांतराने काय झालं, हैबत बाबांनी त्याला ती झोपडी पेटवली का हे हैबत बाबा संघ पंढरपूरच्या वारीला जायला लागले. हे बैल कोण? बैल हैबत बाबा संघ जायला लागला. हैबत बाबा संघ जात असताना बरेच वर्ष गेले, 10-15 वर्ष त्यांनी वाऱ्या केल्या, भरपूर वाऱ्या झाल्या आणि एक दिवशी तो बैल थकला. वार्धक्याने त्याला ग्रासलं आणि हैबत बाबांच्या लक्षात आलं आता याला चालणं होणार नाही, याच्यामुळं आपली वारी अर्धवट राहायला नको. म्हणून हैबत बाबांनी काय केलं, त्या वर्षी ती झोपडी न पेटवता त्याला झोपडीतच बांधलं, त्याला झोपडीत बांधलं आणि झोपडीची ताटी बिटी काही लावून घेतली नाही. हैबत बाबा निघून गेले. याला असं वाटलं हैबत बाबा दर्शनाला गेले असतील येतील, मदगुरीला गेले असतील येतील, शेजारी कुठं गेले असतील येतील. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, हैबत बाबा येईना. या बैलाला चिंता लागली, बाबा गेले कुठं मला सोडून? पंढरपूरची वारी आली, हे मला सोडून गेले कुठं? त्याच्या डोक्यात कांडी पेटली, बाबा मला सोडून तर गेले नाही. हैबत बाबांच्या पाठीमागं त्या बैलाने दावं तोडलं. ऐका, दावं तोडलं. दावं
हैबत बाबा चंद्रभागेत स्नान करून पुंडलिक रायाच्या समोर पाठीमागच्या साईडनं त्या पुंडलिक घाटावरून त्या महाद्वाराकडे येत असताना नामदेव पायरीजवळ हैबत बाबा पोहोचले आणि बैलाच्या गळ्यातली घंटी वाजली पाठीमागून. हैबत बाबांना वाटलं ही घंटी तर मी ऐकलेली, आला तर नाही इथं कदाचित, म्हणून मागं वळून पाहिलं तर त्या हैबत बाबाच्या पाठीमाग येऊन हैबत बाबाचे पाय चाटत होता तो बैल. ऐका, हैबत बाबाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला, सांगितलं अरे एवढी निष्ठा, एवढी की माझ्या संग तू पंढरपूरला आलास वारीसाठी. आणि हैबत बाबाने त्याच्या डोक्यावर हात ठेवली. महाराज, सत्य घटना ही, त्या बैलाने नामदेव पायरीवर डोकं ठेवलं आणि जागीच गतप्राण झाला तो बैल. ऐका, नामदेव पायरीला जर बैलाची समाधी राहू शकती, हे शरीर दिलंय कशा करता? दिले इंद्रिय हात पाय कान, ऐका, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. दादांनो, आमच्यावर झालेले संस्कार आम्हाला वाम मार्गाला जायला भाग पाडतात. कशावरून? दुपारची वेळ लक्ष्मी मातेने कॉल केला. कोणाला? भगवंताला. अहो ऐकलत का? स्वयंपाक रेडी आहे, तुम्ही जेवणासाठी पटकन या. भगवंताने गरुडाला किक मारली आणि आले जेवायला वैकुंठाला. त्या पार्वतीने काय केलं? ताट वाढलं आणि पंखा करत होती त्या भगवंताला. आता पूर्वीच्या महिला पंखा करायच्या, याच्यातलं काही माझ्या मायमावल्यांना माहिती असेल. आजांना नवरा जेवायला बसला, पती जेवायला बसला का पंखा करायच्या. यांना गरम होऊ नये, जेवण स्वच्छ मनाने जेवण जावं, ज्यांना विश्रांती मिळावी. आता चालू पंखा बंद करते. का ग? फॅन बंद केला, बिल काय तुमचा बाप भरेल का? विठाला 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 विठाला. असं आपल्याला काय करायचंय? बिल कोणी भरू. काय झालं? भगवंत जेवायला बसले, ताटात हात घातला, एक घास घेतला आणि मुखाकडे नेणार. तेवढ्यात भगवंतांनी स्मित हास्य केलं. हसले भगवंत. लक्ष्मी मातेने विचारलं, का हो प्रभू, का हसलात? सांगितलं काय नाही, सहज हसलो. नाही, मग सहज नाही, तुमच्या हसण्यात काहीतरी गुण आहे, सांगा काय झालं. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, लक्ष्मी ऐक ना, हे समोर ते मुंगळा दिसतोय तुला. म्हणे हो, मुंगळा पाहून कोण हसतंय? आता कोण हसतंय मुंगळा पाहून? मुंगळा पाहून तुम्हाला हसू येतं कधी? मुंगळा पाहून नाही. मुंगळा पाहून कोण हसणार आहे? म्हणजे अगं, मुंगळा पाहून नाही हसलो, त्या मुंगळ्याच्या पाठीवर एक मुंगळा बसेले. म्हणजे मग मुंगळ्याच्या पाठीवर मुंगळा बसत असतो, त्याचं काय? मित्र असेल त्याचं लेकरू असेल, त्याचा भाऊ असेल कोणीतरी बसला त्याच्या पाठीवर. म्हणे नाही, तो त्याचा कोणीच नाहीये. म्हणे मग तुला माहिती का हे वर बसलेलं मुंगळं कोण होतं? म्हणे कोण होतं? अगं म्हणे हे पहिल्या जन्मात इंद्र होतं. त्याला ऐरावतावर बसून चालायची सवय. ते मुंगळ्याच्या जन्माला आलं तरी त्याला काही खाली तरी ते मुंगळ्याच्या वखंडी बसून त्याला असं वाटत माझा ऐरावतच आहे का काय हा. ऐका दादांनो, इंद्राची ही परिस्थिती, ती या उंदराची काय परिस्थिती होणार आहे? विठाला विठाला. आमच्यावर झालेले संस्कार आम्हाला त्याच मार्गाने मार्गक्रमण करायला सांगतात. पण माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ऐका, तुम्हाला समाधान लागत असेल ना, तुम्हाला सुख लागत असेल तर एक काम करा, जाऊ देवाच्या गावा, भगवंताच्या गावाला जा आणि देव तुम्हाला काय देईल? तर विसावा देईल. पण का हो, तुकोबाराय आम्हाला विसावा देईल, देव देईल ना, नाही असं नाही. पण का हो, विसावा देण्यासाठी काही पर्याय? म्हणे हो, पर्याय काय आहे? देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. जोपर्यंत लेकरू रडत नाही तोपर्यंत माता त्याला दुग्ध प्राशन करत नाही. समजा 2-3 महिन्याचं बाळ आहे, ते रडलंच नाही, आई काय करते? बाई रडत नाही, घे काम करून, रडत नाही, घे काम करून, रडत नाही, घे काम करून. नाहीच रडायला लागलं त्याला बळच रडवायसाठी मग डॉक्टरकडे येतात. डॉक्टरकडे मग ऐका, भगवंत आपली माय आहे, आपण भगवंताचे लेकरू आहोत ना. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागल? देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. जोपर्यंत भगवंताजवळ आम्ही आमचं गारानं मांडत नाही तो
तोपर्यंत भगवंत आमच्या भुकेची तृष्णा भागवणार नाही. का हो, देवाला जर आम्ही आमचं सुख दुःख सांगितलं, देवाला जर आम्ही आमचं सुख दुःख सांगितलं तर देव आमची भूक निवारल, एवढ्यावर थांबल का? म्हणजे नाही. ऐका, त्याच्यासाठी काय करावं लागल? फक्त भगवंताला सांगायचं नाही, नाही तर आम्ही सांगतो ना, आम्ही सांगतो नाही असं नाही, पण आमचं सांगणं लई यंगटपणाचं आहे, लई यंगटपणाचं आहे. काय माहिती का, त्या मराठवाड्यामध्ये ना, मराठवाड्यात मी बघितलेल्या गोष्टी सांगतो. मराठवाड्यात आता जावं लागतं कधी कधी. मराठवाड्यामध्ये दादर नावाची एक ज्वारी पांढरी ज्वारी, शाळू म्हणतात त्याला, ती शाळू बघितली असेल तुम्ही. त्याचे कंस असे वाकडे असतात, म्हणजे ते कणस असं वर गेलं का ते असं वाकडं होतं, खाली येतं पुन्हा रिटर्न, म्हणजे यू होतो त्याचा यू. तिकडचे शेतकरी काय करतात, ते कंसाची शेती झाली, ज्वारी आली सुगीच्या दिवसात, की ते कंस तोडतात, त्याच्यातले 5 कणीस हातात घेतात, हातात तांब्या, एक नारळ, एक अगरबत्ती आणि छोटासा नातू हाताला धरलेला असतो. ते सगळं घेऊन मारुती मंदिरात येतात. ते जे कंस असतात ना, ते कंस एका आड्याला टांगून देतात. तिथं अशा गोलकाड्या असतात, छोट्या छोट्या गोलकाड्या असतात. त्या गोलकाड्यांना तुम्ही कोणत्याही मंदिरात तिकडे दाव्याच्या मंदिरामध्ये तिथं ते कंस टांगलेलेच राहतात. अजूनही आहे ते, पूर्वीच्या काळात होते असं नाही, आता पण आहे ते. नारळ फोडणार, अगरबत्ती लावणार, तांब्याभर पाणी त्या हनुमंताच्या अंगावर ओतणार आणि त्या नारळ फोडलेल्या नारळातून एवढा तुकडा त्या हनुमंतापुढे ठेवणार आणि नमस्कार करून अगरबत्ती लावून प्रदक्षिणा मारायला ते पाठीमागे गेले. ते नातू ते तुकडा उचलणार, गट्टम, संपला विषय. त्या नारळाचा आणि हनुमंताचा काही संबंध राहिला नाही. त्यांनी एकदा प्रदक्षिणा मारली का हात जोडणार आणि मग त्यांची चालू होणार लिस्ट. देवा, तुला 5 कंस दिले, एक नारळ दिलं, अगरबत्ती दिली, एक तांब्या पाणी दिलं. ऐक, या वर्षी 100च्या खाली पोत नको रे देवा, कमीत कमी 100 तरी झालेच पाहिजे. 100च्या वर गेलं तर अति आनंद आहे. चिंकीचं लग्न ह्या वर्षी काढलंय, चांगला नवरदेव भेटू दे, तुला पुन्हा एक नारळ बोले ते एक्स्ट्रा देईल, काळजी करू नको. देवाला आम्ही मागतो, देवाला नाही असं नाही, पण आमचं मागणं यंगरटपणाचं आहे. ऐका, मागण्याचा अधिकार तेव्हा प्राप्त होतो महाराज, ज्या वेळेस तुम्ही त्या मागण्याची ताकद तुमच्या अंगामध्ये प्रविष्ट करून घेता. का? ऐका ना, आमच्याकडे कोण्याही स्त्रीचं मागण्याचा अधिकार नाही. आमच्याकडे फक्त त्या स्त्रीला मागण्याचा अधिकार आहे जिनं आमच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं, किंवा जिनं आमच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं, आमच्या नावाने कुंकू लावते, त्या स्त्रीला, त्या पुरुषाकडे मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. मग का हो, आम्हाला मागण्याचा अधिकार कधी प्राप्त होईल? ज्या वेळेस तुम्ही त्या स्त्रीच्या समर्पक भावनेने भगवंताच्या सानिध्यात जाल, त्याच्या गावाला जाल, त्याला सुख दुःख सांगाल. आणि तिसरा मुद्दा म्हणजे त्याच्यावर भार घालू देवाशीच भार, देव सुखाचा सागर. देवावर भार घातला की तो देव तुमचं सर्व दुःख समाधान करतो. का? याचं कारण महत्वाचं आहे, कारण तो सुखाचा सागर आहे म्हणून. पण का हो, देवावर घातलेला भार, देवाने आम्हाला दिलेले सुख हे सहजासहजी प्राप्त होतं का? नाही 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 नाही, अजिबात नाही. तुकोबा म्हणतात, ऐका, देवावर जर तुम्हाला भार घालायचा असेल, आम्ही देवावर भार घालतो, पण कसा? ऐका, आमचा भार घालणं सांगतो तुम्हाला. तुकोबराया देहू गावातून भंडारा डोंगरावर भजनाला जायचे. कधी भंडारा डोंगर, कधी भामचंद्र, कधी गोराडा, काय असं जिथं ज्या दिवशी जिथं पावलं निघतील तिकडं, असं ठरवून काही होत नसायचं. काय झालं, पूर्वीच्या काळामध्ये त्या इंद्रायणीवर पूल नव्हता. त्या इंग्रजांनी काय केलं, इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या इंद्रायणीवर तात्पुरता लाकडाचा पूल बांधला. लाकडाचा, त्याला कासव असं म्हणतात. कासव, त्या लाकडाच्या पुलाला पूर्वीच्या भाषेमध्ये कासव असं म्हणतात. त्या लाकडाच्या पुलावरून छोटासा पूल, अगदी 1-2 माणसं येतील जातील अशा हिशोबात तो पूल बांधला आणि जगद्गुरु तुकोबराय त्या पुलावरून जायचे यायचे. पण काय झालं, महाराजांची प्रसिद्धी वाढली, तुकोबरायांना समाज ओळखू लागला. लोकांना असं वाटलं, अरे बुवा मोठा झाला, गुरु करून घ्यावा, आपले नाव मोठं होईल, म्हणून काही लोक तुकोबरायांना जॉईन झाले.
महाराज आम्हाला आमचं शिष्यत्व पत्करा, आम्हाला तुमचं गुरुत्व द्या, आम्ही तुमचे चेले होतो, आम्हाला तुम्ही शिष्य म्हणून स्वीकार करा आमचा. महाराजांचा काही विषय नव्हता, तुम्हाला काय करायचं ते करा, एकच काम फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, बाकी काहीच विषय नाही. एक दिवस एक 10, 15, 20 जण तुकोबारायांच्या जवळ आल्याने सांगितलं, महाराज आज आम्ही दिवसभर तुमच्या संग राहणार आहोत. बरं. तुकोबाराने सांगितलं, दादांनो माझी दिनचर्या तुम्हाला माहिती एवढी सोपी नाही, म्हणजे महाराज जे असेल ते आम्ही तुमच्या संगच राहणार. बरं म्हणे चालत. मग तिथून उठले महाराज, भंडारा डोंगरावर गेले, भजन वगैरे झालं आणि तिकून परत आले इंद्रायणीच्या पलीकडच्या कडेला त्या लाकडी पुलावर चढणार. तेवढ्या तो इंग्रज अधिकारी जो होता त्याने त्यांना सांगितलं, जाग्यावर थांबा. ते अर्ध्या मधात आले होते, तोपर्यंत ते त्या पुलाच्या अर्ध्या मधात आले होते. पाठी मागून 2-4 ऑफिसर आणि पुढून 2-4 ऑफिसर, ते त्यांचे हवालदार वगैरे, जाग्यावर थांबायचं म्हणे. साहेब काय झालं, तुम्हाला जर इकडे यायचं असेल देहू गावात, तर त्यालाच देहू गावामध्ये प्रवेश देईल ज्याच्या गळ्यात माळ नाही. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यालाच फक्त देव गावात प्रवेश, आणि ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला उचलून इंद्रायणीत टाकणार. बरं, इंद्रायणी धो वाहत होती महाराज. ती काही आताची इंद्रायणी नव्हती, तुकोबारांच्या काळातली इंद्रायणी. ती गेले ना, सगळे घाबरले 10-20 जण. अरे बाप रे, अरे इंद्रायणी जर पडलो तर काहीच वाटायला येणार नाही. धर माळका टाक इंद्रायणी, धर माळका टाक इंद्रायणी, धर माळका टाक. मला असं वाटतं बऱ्याच जणांनी माळी तोडल्या, 2-3 जण राहिले असतील. आता तुकोबारांचा विशेष नव्हतो. तुकोबारांचा देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ व्हावो. त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या मनात काय आलं काय माहित बा. थांबा, जाऊ दे, तो माझा पहिला निर्णय चुकीचा होता म्हणे. आता ज्याच्या गळ्यात माळ आहे तोच फक्त देऊ देईल, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला इंद्रायणी. पाहता उचलू टाकले महाराज. अजून सापडा ना ते. विठाला विठाला विठाला. आमची समर्पण भावना आहे नाही असं नाही, पण आमची समर्पण भावना कशी माहिती का, अंगाला आला ताप तर देव माझा बाप, अंगाचा गेला ताप की मी देवाच्या बापाचा बाप. आणि अशी जर समर्पण भावना असेल तर मला असं वाटतं भगवंताकडे मागण्याचा अधिकार आम्हाला तोपर्यंत प्राप्त होणारच नाही. मग का हो जगद्गुरु, तुम्ही म्हणता देव घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर, आणि तो जो सुखाचा सागर आहे त्याच्याजवळ आम्हाला भार घालायचा, पण कोणत्या पद्धतीने घालायचा, ऐका ती पद्धत फार महत्वाची. राहू जवळी देवापासी, देवाच्या जवळ राहा, देवाच्या जवळ राहा. आता विषय असा आहे, आता देवाच्या जवळ का राहावं, कोणी राहावं, कसं राहावं, अनेक अनुबंध चतुष्ट याच्यातून निघतील. देवाजवळ राहा, देवाजवळ राहिलं की त्याच्या राहण्याची पद्धत सांगतो तुम्हाला. भगवंताच्या चरणाजवळ आपलं नतमस्तक व्हायचं, आणि भगवंताच्या चरणावर नतमस्तक झालो की मग आपल्याला भगवंत सुखरूप केल्याशिवाय राहणार नाही. पण का हो, या सगळ्या क्रिया करत असताना या शरीराच्या क्रिया आहेत ना दादा, या सगळ्या शरीराच्या क्रिया, त्याच्यात मला सांगा मनाची क्रिया कोणती आहे? कोणतीच नाही. माझे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, ऐका, शरीराने भगवंताजवळ राहणं गरजेचं आहेच 100%, पण त्याच्याही पेक्षा भगवंताच्या जवळ जर जायचं असेल तर ते अंतकरणातली भावना निर्मळ असणं गरजेचे. आणि ती भावना कोणती? अभंगाचं शेवट. महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही बाळे
या देवाची लढीवाळे अतिशय गोड दृष्टांत तुकोबारायांनी शेवटच्या चरणामध्ये दिला. दादांनो, आम्हाला भगवंताकडे जायचं असेल तर आम्ही लेकरू म्हणून जावं, आणि जे लेकरू म्हणून भगवंताकडे जातात भगवंत त्यांची सुद्धा तृष्णा संपूर्ण केल्याशिवाय राहत नाही, मिटवल्याशिवाय राहत नाही. पण आम्ही जर भगवंताचे भक्त म्हणून गेलो तर, भगवंताचा बाप म्हणून गेलो तर मात्र आम्हाला काही प्राप्त होणार नाही. यासाठी एकच सांगतो की या ठिकाणी भगवंताकडे जायचं असेल तर तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढीवाळे, देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक.